हे फॅमिली नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचं जो आहे तो अमावस्या आहे। तर सर्व पितृ अमावस्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि हाच एक सणच आहे, कारण आपले पितृ जे 15 दिवसासाठी आले होते आपल्याकडे राहायला ते आता जाणार आहेत आपल्याला सोडून। तर त्यांच्याकडून भरभरून मला वाटतं 15 दिवस तुम्ही खूप सेवा केली असेल पितृसोक्त वगैरे। आणि ते सेवा वगैरे जर सांगण्यासाठी जर मी हे केले तर आमचं एक नवीन दुसरा चॅनल आहे वेड फक्त स्वामीचे, त्यावरती मी स्वामीशी रिलेटेड सेवा वगैरे सगळं अपलोड करत असतो। तर तुम्ही जर अजून सबस्क्राइब नाही केलं तर एकदा सबस्क्राइब करून घ्या, तिकडे सगळ्या माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे। बघा आमच्याकडे खूप ऊन आलेलं आहे, त्यामुळे मी इकडे सगळीकडे कपडे पूर्ण टाकलेला आहे, जेणेकरून इकडं उन्हाचा त्रास अजिबात व्हायला नाही पाहिजे। म्हणून मी इकडं बाल्कनीमध्ये पूर्ण कपडे केलेला आहे, कारण ऊनचं प्रमाण एवढं आहे ना, अति प्रमाण आहे। बॅकग्राऊंडला पण तुम्हाला दिसत आहे, मी बेडरूममध्ये पण सगळे दारं वगैरे सगळे बाल्कनीचे लावून त्यानंतर पडदे वगैरे सगळं बंद केलेलं आहे। दाखवते तुम्हाला, तरी ऊन येतंय थोडंसं। हे बघा सगळे इकडचं दार वगैरे सगळं बंद केलेलं आहे। मी तुम्हाला ऊन पण दाखवून देते, एवढं डेंजर जर ऊन आहे। ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड। म्हणजे ना माणूस वाळून जाणार आहे उन्हामध्ये, एवढं ऊन आहे, त्याच्यामुळे बंद करून घेते। तर नेमाडे राजू म्हणून एक आहे, तर त्यांनी विचारलेलं आहे की जर श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन वगैरे केलं तर मग त्याला हलवायचं का नाही त्या पद्धतीनं। तर तेच मला सांगायचं होतं की तुम्ही जर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे, फक्त कुंकुमार्चन करणार आहे 9 दिवस, कारण की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की तुम्ही कुंकूचा अभिषेक करू शकता, तुम्ही ड्रायफ्रुट्सचं, लवंगचं, इलायची जे आईला आवडतं, इलायची आहे, लवंग आहे, हे धनप्राप्तीचे कारक आहेत। इलायची आणि लवंग तुम्ही ऐकलं असाल की दिव्यामध्ये इलायची टाकायचं असतं, लवंग टाकायचं असतं, जाळायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी ते धनकारक आहे, धनप्राप्तीसाठी अट्रॅक्ट करतं ते इलायची आणि लवंग वगैरे। आणि त्यासोबत तुम्ही इलायचीचा पण अभिषेक करू शकता, लवंगचा अभिषेक करू शकता, ड्रायफ्रुट्सचा अभिषेक करू शकता। तुम्ही जर रोज वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स वगैरे आहे त्याचा तुम्ही जर अभिषेक करणार असाल, मग तो श्रीयंत्राला धक्का न देता तुम्हाला हळूने एकदम व्यवस्थितपणे ते काढून घ्यावं लागणार आहे, कारण श्रीयंत्र दुसरं काहीच नाही आहे, ते आपल्या आईचं आसन आहे। आपली आई आता आराम करणार आहेत आता 9 दिवस, कारण युद्धामध्ये तू खूप थकलेले आहेत, ते त्यांना आराम करायचा आहे। आता तुम्ही बसलेले आहेत आणि तुमच्या आसनाला कोणी काढायचा प्रयत्न करताय, त्याला धक्का देताय, तर तुम्हाला चिडचिड होणारच आहे, कुठं ना कुठं तुम्ही डिस्टर्ब होणार आहे। त्याच पद्धतीचं ते आईचं आहे, ते आसन आहे, तर आईला डिस्टर्ब करू नका असं माझं म्हणणं आहे। तुम्ही हळूपणाने एकदम कुंकुमार्चन करा आणि त्यानंतर ते एकदम यंत्र न उचलता, त्याला हातात न घेता, त्याच्यावरूनच जसं तुम्ही किशमिश वगैरे टाकले तर हळूहळू वरून आपल्याला काढून घ्यायचं ते किशमिश वगैरे, जसं तुम्ही कुंकुमार्चन करता। आणि फक्त जर कुंकुमार्चन करणार असेल फक्त कुंकू, मग ते 9 दिवस कुंकू तिकडेच राहू द्या, रोज नवीन कुंकू तुम्ही पहा, म्हणजे 9 दिवसाचं तुम्हाला एवढं भलं मोठं कुंकू भेटणार आहे आणि तोच तुम्ही वापरत जा, कुठं ना कुठं तो जास्त चांगला असणार आहे। आईला न डिस्टर्ब करता तुम्ही सेवा करा, आणि हेच मला सांगायचं होतं। तर आज सर्व पितृ अमावस्या आहे। अमावस्याला काय करायचं ते मी सांगितलेलं आहे। दान म्हणून तुम्ही गाईला, कावळ्याला, मुंग्याला, कुत्र्याला आणि जे माशा वगैरे आहेत हे 5 प्राण्यांना तुम्ही देत जा। तुम्ही माणसाला जर कोणी असेल तर तुमच्या हिरण्यदान पण मी सांगितलं होतं, सर्व पितृ अमावस्याला हिरण्यदान पण करायचं असतं। मी इकडे ह्या सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवर नाही सांगत, वेड फक्त स्वामीचं माझं दुसरं चॅनल आहे, ज्यावर मी स्वामीशी रिलेटेड उपाय आहे, तोडगे आहे, सेवा आहे, काय करायचं ते सगळ्या सण वार, गणपतीची स्थापना कशी करायची, कोणतं मंत्र म्हणायचं, घटस्थापना कशी करायचं, ते कोणतं मंत्र म्हणायचं, ते सगळ्या गोष्टी मी त्या चॅनलवर शेअर करते। तुम्ही त्या चॅनलला बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करा। तर हिरण्यदान म्हणजे काय असतो की पूर्वीच्या जमान्यामध्ये जसं जे पंडित आहे, जे गुरुजी आहेत, जे आपले पुजारी वगैरे असतात, त्यांना दानधर्म केलेलं चांगलं असतं आहे ना, तर ते कुठं ना कुठं पुण्यप्राप्तीला जातो, एक चांगलं कार्य म्हणून त्याला समजलं जातं। तर राजे महाराजे खुश होऊन खूप जास्त हाती, घोडे, सोने, जवाहरात, जमीन, खूप मोठी प्रॉपर्टी त्यांना देऊन टाकायचे। पण आज आपल्यालाच पुरत नाही, आपण काय त्यांना देणार आहे, तर दुसरं तिसरं काहीच नाही। त्यामुळे कलियुगाप्रमाणे ते सगळ्या गोष्टी बदलत असतात, त्यामुळे तुम्ही दुसरं काही नाही, आता आपण प्रॉपर्टी वगैरे दुसरं काही देऊ शकत नाही, हाती, घोडा। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जे आपले महाराज आहे, जे गुरुजी आहेत, जे पुजारी वगैरे असतात, तर त्यांना काय करायचं आहे की शिधादान द्यायचं। शिधादान जसं तुम्ही तांदूळ आहे, साखर आहे, काहीतरी तुम्ही ते द्या। आणि दुसरं हिरण्यदान, याला खूप महत्त्व आहे। तर हिरण्यदान म्हणजे काय असतो की पावशेर पेढा
एक जानवे आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं दक्षिणा झाली, 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 100, जेवढं तुम्हाला झालं तेवढं दक्षिणा म्हणून तुम्हाला महाराजांना द्यायचं आहे. एवढंच 3 मिळून हिरण्यदान याला म्हणलं जातं. पाव किलो पेढा, जानवे आणि यथाशक्ती तुमची दक्षिणा हे तुम्ही महाराजांना द्यायचं आहे. आणि गायला मी जे सांगितलेलं आहे, भात, आळणीचा भात, तूप, हळद, काळे तीळ, त्याच्यावर एक केळी, हिरवे मूग आणि थोडासा गुळ, ह्या 5-6 प्रकारचे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पण ज्यांनी ते नाही बघितलेले त्यांच्यासाठी सांगत आहे. माझं म्हणणं एकच आहे की तुमचं कल्याण हो, तुमचं चांगलं हो. आणि आम्ही स्वामी मार्गावर चालणारे सेवकरी आहे, तर आम्ही कोणाचा वाईट करणार नाही. तुमचं वाईट करून मला काय भेटणार आहे? मी तर तुम्हाला ओळखतही नाहीये, तुम्हीच मला बघताय, मी तर तुम्हाला बघितलेलं सुद्धा नाहीये. पण माझं एवढंच आहे की माझ्या एखाद्या उपायाने तुमचं जर चांगला झालं असेल तर तुम्ही परत मला भेटणार, माझे व्हिडिओ बघणार. तेच जर तुमचं वाईट झालं तर तुम्ही कशाला येणार माझ्या चॅनलवरती? बघणार सुद्धा नाही, मी समोरून गेली तर तुम्ही बघणार सुद्धा नाही, असं होतं. तर चांगली भावना ठेवा. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा कल्याणासाठी एखादं कार्य करत असाल तर स्वामी महाराज तुमचं कल्याण ऑटोमॅटिक करताय. फक्त निस्वार्थ भक्ती ठेवा, एवढंच मला सांगायचं आहे. आता त्या चॅनलवर मी सगळं सांगते, ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओवरती सांगितलेलं आहे, तरी पण मी ह्यामध्ये सांगत आहे कारण की जे नाही बघितलंय त्यांनी सुद्धा हे बघावं आणि करावं, फक्त एवढंच आहे. तर हिरण्यदान करा आणि त्यानंतर तुम्हाला जानवर जे भेटले सर्व पितृ अमावस्याला तर त्या जानवरांना तुम्ही दान करा. आणि मी जे गायला सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी दान करा. आणि आज संध्याकाळी एक दक्षिण दिशा, जे की पितरांची दिशा असते. आपले पितर जे आहे एवढं दिवस आपल्यासोबत राहिले, ते जे पितर लोक असतात ना तिकडचे दार उघडतात ते, आणि ते म्हणतात की तुमचे जे आवडीचे जे नातेवाईक आहे, मुलं आहे, मुली आहेत, तुमचा नातू आहे, तुम्ही जावा बघा म्हणून ते पितर लोकचे जे दार आहे ते उघडे झालेले असतात. आणि ते 15 दिवस आपल्या घरामध्ये कुठं ना कुठं सूक्ष्म स्वरूपामध्ये राहत असतात. झाडामध्ये, पलंगावरती, एका फ्रेमवरती ते बघत असतात आपल्याला की आपले नातेवाईक काय करत आहे, माझा मुलगा काय करताय, माझी मुलगी काय करते, नातू काय करतं, नाती काय करतात, ते कसे वावरतात, ते सगळ्या गोष्टी ते बघत असतात, ऑब्झर्व करत असतात. आणि एवढं दिवस राहून ते आज जाणार आहे. सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितर लोकांना विदा करणार आहे आपण, ते आपल्या पितर लोकाला जाणार आहे. तर म्हणून या दिवशी तुम्ही दक्षिण दिशा, जे की पितरांची दिशा असते, त्या दिशेला तुम्ही दिवा लावायचा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला कसं माहीत, कारण की मी त्याच फील्डमध्ये आहे, म्हणजे आम्ही स्वामी मार्गावर राहतो, तिकडे सगळ्या गोष्टी बघत करत मग ते कुठं ना कुठं नॉलेज होऊन जातं. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा असं माझं प्रार्थना आहे तुमच्याकडून. माझ्यासाठी करा, तुमच्यासाठी नाही, जाऊ दे, माझ्यासाठी तर तुम्ही अजिबात करणार नाही, तुमच्यासाठी करा. तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाही, असं तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एक लाईकनी, एक कमेंट मी माझा व्हिडिओ व्हायरल होऊन जाणार, मी सुपरस्टार होऊन जाणार, मी फेमस होऊन जाणार, तर असं अजिबात नाही आहे. जोपर्यंत महाराजांची इच्छा नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न करू, सगळं त्यांच्यावर सोडून टाकायचं. तर होईल ते होईल, पण एवढं काम तुम्ही करा. आणि मला अजून एक तुमच्यासोबत उपाय सांगायचा आहे. आता ते उपाय मी इकडं का घेऊन येते की तुम्ही तिकडं येत नाही म्हणून मी झाले इकडे, जाऊ दे बाबा, कुठं ना कुठं तुमचं भलं हो फक्त. तर आपल्याला एकतर अष्टमीच्या दिवशी करायचं आहे, अष्टमीच्या शुक्ल पक्षीची अष्टमी, आणि ते कधी येणार आहे? शुक्रवारी येणार आहे, पुढच्या शुक्रवारी. आज आहे ज्या दिवशी मी सर्व पितृ अमावस्याला व्हिडिओ बनवणार, तर आजच अपलोड करून टाकणार आहे मी. तर आज बुधवार आहे, तर ह्या शुक्रवार नाही, पुढच्या शुक्रवारी शुक्ल पक्षाची अष्टमी येत आहे. तुम्ही त्या दिवशी हा उपाय करा, किंवा उद्या घट बसणार आहे, तुम्ही घट बसवताय नाही बसवताय तरी तुम्ही हे उपाय करा. याने काय होणार आहे की कुळदेवी जी आहे तुमची, एवढे दिवस आपण पितरांची सेवा केली आहे आणि त्यानंतर आता कुळदेवीची बारी आली, तर कुळदेवींना पण प्रसन्न करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी खूप गरम होत आहे ॲक्च्युली, म्हणजे काय सांगू मी, खूप ऊन पडतंय. थांबा. तर आपल्याला एवढे दिवस आपण पितरांची सेवा केली, आता आपल्याला आपल्या कुळदेवींना प्रसन्न करायचं आहे. रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. मी सगळ्या व्हिडिओ तसं अपडेट करत राहणार आहे ह्याच्यावरती आणि त्या चॅनलवरती पण सुद्धा, की कसं पाठ करायचं आहे, किती करायचं आहे, काय काय गोष्टी करायचे, कुंकुमार्चनचं काय महत्त्व आहे, ते सगळ्या गोष्टी. आणि त्यासोबतच जसं एक तुम्हाला लाल कपडा घ्यायचा आहे. तुम्ही उद्या, आज मी का सांगत आहे, एकतर शुक्ल पक्षाची अष्टमीला करा, तुम्ही पौर्णिमेला करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही उद्या घटस्थापना आहे, आई बसणार आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट बघायचा आहे, तर आई उठेपर्यंत तुमची कुळदेवी प्रसन्न असणार आहे तुमच्यावरती. तर तुम्ही उद्यासुद्धा हा उपाय केला तरी काय हरकत नाही आहे. पण शक्य झालं तर अष्टमीला, ठीक आहे, चला जाऊ दे, आपण एक काम करू, त्या दिवशीच मी तुम्हाला उपाय सांगून देणार, अष्टमीच्या दिवशी, जे की जास्त पॉवरफुल राहणार आहे. तर ठीक आहे. तर चला आजचं जे व्लॉग आहे इकडे संपूया, कारण आज खूप सारे कामं वगैरे आहेत मला, सगळ्या गोष्टी.
तुम्हाला दाखवून देते समर्थचं काय चाललंय. समर्थ बसलेला आहे इकडं आरामशीर गेम खेळत बसलेला आहे. आता घडी इकडं कोणीच नाही आहे आणि मी काय केलेलं आहे इकडे सगळं लावून टाकलेलं. खूप जास्त प्रॉब्लेम होत होता ऊन आणि बेडरूम जे आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे आणि शिजून ठेवलेला आहे मी इकडे आळणीचा भात आहे पातेल्यामध्ये, नाहीतर मी कधीच भात लावत नाही काही नाही. आणि इकडे मी मूग जे आहे ते भिजवलेले आहे जे की मला गाईला द्यायचे आहे. आज मूग जे आहे गाईला द्यायचं आहे. तर हे गाईला आपण दान वगैरे देतो तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, कारण कुठं ना कुठं आपण एक जानवरची सेवा करत आहे, दान म्हणून करत आहे. तर तुम्ही सुद्धा करा. चला आता खूप सारे काम आहेत, चला दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण प्लीज भेटूया, कारण आज काम जास्त आहेत मला आणि दुसरे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी शूट करायचे आहेत. चला मग आजचा व्लॉग इकडंच संपवूया. श्री स्वामी समर्थ. आवडला असेल व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. मला ते एक सांगायचं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्याकडे पंडित नाही आहे, महाराज नाही आहे सीधा द्यायला आणि तो हिरण्य दान करायला, तर तुम्ही संध्याकाळी एखाद्या मंदिरात सुद्धा हे दान देऊन येऊ शकता. काही नाही, काही हरकत नाही आहे. जे पेढे आहेत ते प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे. दक्षिणा दानपेटीमध्ये टाका आणि जे जानवे आहे ते देवाकडे ठेवून या तुम्ही, तर तेही तुमचं हिरण्यदान होणार आहे.